नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास प्रकरण 8 उद्योग व व्यापार यामध्ये आपले स्वागत। आजच्या या पाठामध्ये आपण विविध प्रकारचे उद्योग आणि व्यापार यांची माहिती घेणार आहोत। भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ या संस्थेची स्थापना झाली। ह्या संस्थेची स्थापना झाल्यानंतर औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हे याचे ध्येय होते। तसेच 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना या ठिकाणी 1954 मध्ये करण्यात आली। म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच भारताने औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे हे धोरण निश्चित ठेवलं आणि त्यानंतर मग 1948 मध्ये औद्योगिक वित्त मंडळाची स्थापना केली। याचं उद्दिष्ट होतं की मोठ्या उद्योगांना दीर्घकाळासाठी कर्ज पुरवणे, कारण त्या काळामध्ये भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि भारतातील लोकांकडे हा इतका मोठा पैसा नव्हता की ते काय करतील, कंपनी उभारतील। म्हणून भारतीय लोकांना पैसा उपलब्ध करून देण्याचं काम भारतीय औद्योगिक वित्त मंडळाने काय केले, सुरू केलेलं आहे। ही घटना 1948ची आहे। त्यानंतर भारतामध्ये औद्योगिक क्रांती करण्यासाठी, लोकांना उद्योगाकडे वळवण्यासाठी 1954 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। मग या भारतामध्ये आज आपण पाहतो की विविध प्रकारचे उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत। तर त्यातील काही उद्योगांची माहिती आपण आजच्या पाठात घेणार आहोत। तर पहिला उद्योग म्हणजे वस्त्र उद्योग। देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी वस्त्र उद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे। वस्त्र उद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो। आता भारतामध्ये वस्त्र उद्योग हा पहिल्यापासूनच महत्त्वाचा उद्योग आहे आणि आज जर आपण पाहिलं तर एकूण जे भारतातील औद्योगिक उत्पादन होते त्यातील 14% उत्पादन हे वस्त्र उद्योगाचं एकट्याचं आहे। त्यामुळे आपण म्हणू शकतो की वस्त्र उद्योगाचा वाटा हा भारताच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि विकासामध्ये फार मोठा आहे। यामध्ये दोन प्रकार पडतात, एक म्हणजे यंत्रमाग आणि दुसरा म्हणजे हातमाग। यंत्राद्वारे काय केलं जातं, मोठमोठ्या कंपन्यामध्ये कारखान्यामध्ये कापड विणण्याचं काम केलं जातं। तर पारंपरिक पद्धतीने काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हस्त उद्योग किंवा हातमागाद्वारे काय केलं जातं की पारंपरिक पद्धतीनं विणकाम हे केलं जातं। अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीनं भारतामध्ये काय केलं जातो, हा वस्त्र उद्योग व्यवसाय केला जातो। हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे। टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्र उद्योग समितीची स्थापना करण्यात आली। यामध्ये देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्राची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम या टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 ही जी कमिटी काय करते, याच्यातल्या जे गुणवत्ता आहे किंवा आपल्याला जो माल निर्यात करायचा आहे दुसऱ्या देशामध्ये त्यांची गुणवत्ता चांगली पाहिजे। कारण जगामध्ये आज जागतिकीकरण झालेलं आहे आणि या जागतिकीकरणामध्ये आपल्या भारतीय कंपन्यांचा माल, गुणवत्ता, त्यांची स्टँडर्डनेस हे टिकलं पाहिजे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुसऱ्या देशातील मालासमोर आपला माल टिकला पाहिजे। टिकून न चालता तो त्यांच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा पाहिजे। म्हणून टेक्स्टाईल कमिटी ॲक्टद्वारे भारतात निर्माण होणाऱ्या कापडाची गुणवत्ता ही काय केली जाते, निश्चित केली जाते। हे काम ह्या टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1996चं आहे पहा। त्यानंतर भारतातील दुसरा उद्योग म्हणजे रेशीम उद्योग। आता वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचं काम चलत असतं, कारण रेशमी किड्यांच्या विविध जाती, तुतींच्या झाडाचे संशोधन करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बंगळुरू येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते। हे सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी काय करते, विविध प्रकारचे जे तुती असतात, तुती म्हणजे काय, रेशमी किडे जे असतात ते तुतीचे पानं खात असतात। मग याच्यामध्ये काय करायचं, चांगल्या दर्जाची काय करायची पानं देणारी झाडांची निर्मिती करण्याचं काम आणि रेशमी किड्यामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या संकरण करण्याचं काम हे बंगळुरू येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबमध्ये होतं। हा उद्योग जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कमी सापडतो, परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या उद्योगात बरेच प्रमाणात लोक काय आहेत, गुंतलेले आहेत
आणि अशा पद्धतीनं हा जो उद्योग आहे आदिवासी भागामध्ये आपण म्हणतो की त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण याला लागणारे जे क्षेत्र अत्यंत कमी लागतं. तुतीचं काय लावावं लागतं, थोड्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुतीची लागवड करता येते आणि एखाद्या शेडमध्ये आपल्याला रेशमी किड्यांना पाळून त्यांचं संवर्धन करता येतं. अशा पद्धतीनं रेशीम उद्योग हा सुद्धा काय कापड उद्योगाशी रिलेटेड असल्यामुळे संबंध असल्यामुळे वस्त्र उद्योग मंत्रालय याच्या अंतर्गत याचं कामकाज चालतं. तिसरं म्हणजे तागलाच आपण ज्यूट म्हणतो. ताग उत्पादन भारत हा प्रमुख देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात ताग उत्पादन आणि निर्यात केली जाते. तागापासून कापड, गोणपाट, दोरखंड इत्यादी वस्तू तयार करतात. ताग म्हणजे ज्यूट. आता ज्यूट म्हणजे काय, आपल्याकडे ज्या 100 किलोचे जे पोते असतात ज्याला पोते म्हणतो, हे पोते म्हणजेच काय असतं, ताग असतं. आता पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ताग म्हणजे ज्यूटाचं फार मोठ्या प्रमाणात काय केलं होतं, इंग्रजांच्या काळामध्ये ही ताग शेती केली जायची. त्यापासून ज्यूटपासून मोठमोठ्या मिलमध्ये त्यापासून कापड, त्यापासून गोण्या, दोरखंड तयार केले जायचे आणि येथून संपूर्ण जगामध्ये ह्या ज्यूटची पोती ही इंग्रज लोक विकत होते. अशा पद्धतीनं आजही आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची जी पिकं असतात किंवा काढलेले जे अन्नधान्य असतं त्याचं साठवण्यासाठी महत्त्वाचं साधन म्हणजे काय आहेत, ह्याच तागाची पोती आहेत. म्हणून ताग व्यवसायसुद्धा आजच्या काळात भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हस्तशिल्प हा एक भारतामधील एक महत्त्वाचा उद्योग आहे. हा उद्योग आपण वैशिष्ट्य म्हटलं तर हा श्रमप्रधान उद्योग आहे. याच्यामध्ये अधिक रोजगार देण्याची क्षमता आहे. कारण हस्तउद्योग हा व्यक्तीची कारागिरी हाताने त्याच्यावर काय केलं जातं, विविध प्रकारचे कलाकुसर केली जाते. यंत्रमागाचा कमी हस्त किंवा मनुष्यबळाच्या मध्ये जास्त वापर केला जातो. त्यामुळे या उद्योगामध्ये कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याची ताकद असते. यामध्ये जास्तीत जास्त लोकांची आवश्यकता आपल्याला सांगता येते आणि गुंतवणूकसुद्धा अत्यंत कमी असते. आणि ही कमी गुंतवणूक आणि जास्त नफा देणारा हा उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. कारण एखाद्या मातीच्या भांड्यावर 10 रुपयाचं भांडं असू द्या, त्याच्यावर जर एखाद्या कुशल कारागिरांनी जर आपल्या हस्तकलेद्वारे विविध प्रकारची पेंटिंग केली तर त्या पेंटिंगमुळं ती 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकली जाते. आणि अशा पद्धतीनं कमी भांडवल जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देणे आणि कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवणे हे हस्तशिल्प उद्योगातील एक महत्त्वाचं एक आपल्याला काय सांगते एक त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल पहा. त्यानंतर निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन सुद्धा या हस्तशिल्पातून आपल्याला मिळतात. या हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळतात. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने दिल्ली हट यासारखी मार्केटची यंत्रणा उभारली आहे. या दिल्ली हट या यंत्रणेमार्फत अनेक शहरामध्ये सुरू केलेले जे प्रदर्शनं आहेत या प्रदर्शनामधून आपल्याला भारतातील विविध क्षेत्रातील लोकांनी विविध प्रकारचे जे हस्तकलाच्या वस्तू असतात ते प्रदर्शनामध्ये ठेवल्या जातात. आणि भारत हा कलाप्रेमी देश असल्यामुळे ह्या हस्तकलेच्या वस्तू हातोहात विकल्या जातात. त्यामुळं त्या लोकांना हस्तकलेतून पैसा मिळतो आणि भारतामध्ये हस्तकला व्यवसाय हा पूर्वीपासूनच महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. सम्राट अशोकच्या काळामध्ये आपण पाहिलं तर हस्तदंतावर हस्तकलेमार्फत सुंदर सुंदर आपण म्हणू शकतो की कोरीव काम करून ते हस्तिदंत चीन आणि युरोपमध्ये विकले जायचे. आणि राजा अशोक किंवा सम्राट अशोकाच्या काळात हा एक महत्त्वाचा उद्योग होता. त्यातून प्रचंड परकीय चलन त्या काळात भारतीयांना मिळत होतं. त्याच पद्धतीनं आजही भारतामध्ये हँडक्राफ्ट किंवा हस्तकला हा महत्त्वाचा उद्योग आहे. परदेशातील लोक भारतातील सुंदर सुंदर हस्तकलेने तयार केलेले कपडे विविध प्रकारच्या आपण म्हणू शकतो की हॉलमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये ठेवण्यासाठीच्या ज्या वस्तू असतात या आजही मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये मागणी ही भारतीय हस्तकलेची असल्यामुळं हस्तकला हा उद्योगसुद्धा भविष्यामध्ये किंवा आजही एक महत्त्वाचा उद्योग आहे की जो भारताला परकीय चलन आणि लोकांना रोजगार मिळवून देतो. त्यानंतर वाहन उद्योग.
भारतातील वाहन उद्योग हा सर्वात महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगाला सनराईज उद्योग म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? सनराईज उद्योग म्हणजे उगवता उद्योग हा म्हटलेला आहे. कारण भारतामध्ये जर पाहिलं तर भारत हा अनेक प्रकारच्या वाहनांची निर्मिती करतो. यामध्ये जर ट्रॅक्टरचं जर आपण उदाहरण पाहिलं तर भारत ट्रॅक्टरच्या उत्पादनामध्ये हा जगातील अग्रेसर देश आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 1/3 म्हणजे जवळपास तिसरा भाग किंवा 33 ते 35% एकूण ट्रॅक्टरच्या जगभरातील उत्पादनापैकी एकट्या भारतामध्ये हे 35% उत्पादन एकट्या भारतामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतातील ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया, आफ्रिका खंडात चांगल्या प्रकारे काय आहेत? प्रसिद्ध आहेत. तसेच विविध प्रकारचे दुचाकी वाहनं, चारचाकी वाहनं, सायकली यांचं उत्पादनसुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि भारतातून विकसनशील देश आहे. जसा भारत विकसित होत जाणार आहे तसं या वाहनांची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळं हा जो उद्योग आहे भारतामध्ये सनराईज म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी असा उद्योग मानला जातो आणि याचा विकास भारतामध्ये होत राहणार आहे. म्हणून त्याला सनराईज उद्योग असं म्हटलं जातं. त्यानंतर उद्योग म्हणजे सिमेंट उद्योग. भारतामध्ये गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी हा उद्योग आहे. सध्याच भारत हा जगातील सिमेंट उत्पादन निर्मितीपैकी एक महत्त्वाचा देश मानला जातो. कारण कोणत्याही गोष्टीचं जर आपल्याला पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर सिमेंट हे लागतं. कोणतीही गोष्टी असू द्या, गृहनिर्मिती असू द्या, कारखाना निर्मिती असू द्या किंवा आजकाल रस्ते निर्मिती असू द्या, लोहमार्ग निर्मिती असू द्या, विविध प्रकारचे उड्डाणं पूल निर्मिती असू द्या किंवा कारखाने निर्मिती असू द्या, शाळा निर्मिती असू द्या किंवा दवाखाना निर्मिती असू द्या, ग्रामीण विकास असू द्या किंवा शहरी पायाभूत गोष्टींचा विकास असू द्या, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला सिमेंट ही पायाभूत गोष्ट आवश्यक असते. आणि सिमेंट हा भारतातील असा उद्योग आहे की तो सर्वात प्रगत तंत्रज्ञानावर चालणारा उद्योग आहे. जगामध्ये कुठं जर काही सिमेंटबाबत काही तंत्रज्ञान विकसित झालं तर भारतामध्ये लगेच त्याची अंमलबजावणी केली जाते. अशा पद्धतीनं सिमेंट उद्योग हा भारतातला अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. आणि या सिमेंट उद्योगामध्ये भारतामध्ये अनेक मोठमोठ्या खाजगी कंपन्या काय आहेत? उतरलेल्या आहेत. त्यामध्ये LT असू द्या किंवा विविध प्रकारच्या आपल्या कंपन्या असू द्या, त्या भारताचा गरजा पूर्ण करून विदेशातही सिमेंट काय करतात? निर्यात करतात. त्यामुळे भारताला भरपूर प्रमाणात परकीय चलन मिळण्यासाठी काय होते? मदत होते. त्यानंतर चर्मोद्योग. भारतातील हा मोठा उद्योग असून निर्यातभिमुख उद्योग आहे. आता मेलेल्या जनावरांपासून कातडी कमवण्याचा उद्योग हा भारतात पहिल्यापासून केला जातो. आणि हा उद्योग भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय चामड्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे विदेशात त्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं भारतातून बहुतांश जे चमडे असते हे विदेशात काय होते? निर्यात केले जाते. चमडे हा विदेशातील कंपन्यांचा एक पायाभूत किंवा कच्चा माल म्हणून त्याचा उपयोग केला जातो आणि चमडे उद्योग हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर मीठ उद्योग. भारत हा सध्या जगातील मीठ उत्पादनामध्ये सगळ्यात मोठा देश असा मानला जातो. की आपल्याला माहिती आहे की भारत हा द्वीपकल्पीय देश आहे. भारताला 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाची काय आहेत? आगर आहेत. त्यामध्ये गुजरातपासून तर ते केरळ कर्नाटकपर्यंत मीठ निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या तिथं पाहायला मिळतात. भारताचा विचार केला तर भारताला प्रत्येक वर्षी किंवा भारतामध्ये जवळपास 200 लाख टन मीठ निर्मिती होते आणि त्यातील 60 लाख टन मीठ हे आयोडीनयुक्त असतं. अशा पद्धतीनं भारतामध्ये मीठ व्यवसाय हा सुद्धा एक महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. त्यानंतर सायकल उद्योग. आता सायकल उत्पादनामध्ये जर पाहिलं तर भारत देश हा अग्रेसर देश आहे. कारण भारत हा विकसनशील देश आहे. आजही अनेक जे लोक आहेत किंवा बरीचशी लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेच्या खाली राहते. त्यांना गाड्या घेऊन त्यामध्ये 100-150 रुपयाचं पेट्रोल टाकून रोज वापरणं परवडत नाही. आणि आज आपण पाहतोय की दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये की ज्या ठिकाणी गरिबांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी आपण म्हणू शकतो की सायकलीसारखं एक वाहन हे महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल. गरिबांचं वाहन म्हणून सायकलीकडे पाहता येतं. त्यामुळे भारतामध्ये सायकल उत्पादन हे केलं जातं आणि भारत हा जगातील एक महत्त्वाचा सायकल निर्माता देश आपल्याला सांगता येईल. पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलीचे उत्पादन केलं जातं. लुधियाना हे जे शहर आहे, हे लुधियाना शहर देशातील एक प्रमुख सायकल निर्मितीचं केंद्र सांगता येईल. लुधियाना शहरामध्ये अनेक लहान मोठ्या सायकल निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत की त्यामुळं लुधियाना शहर हे किंवा भारतातील एक सायकल निर्माता किंवा सायकल मॅन्युफॅक्चरिंग हब आपल्याला सांगता येईल. पहा, या भारतात तयार झालेल्या सायकली या जास्तीत जास्त आफ्रिकेतील नायजेरिया, तसेच मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशामध्ये निर्यात होतात आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये सुद्धा प्रचंड लोकशाही किंवा लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सुद्धा सायकलीचा खप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यातल्या त्यात लुधियाना शहर काय आहे, हे भारताचं सायकल निर्माण करणारं महत्त्वाचं शहर आपल्याला सांगता येईल. पहा, आजच्या पाठामध्ये एवढेच. पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या विविध उद्योगांचा आणि उद्योगाशी आधारित जे विषय आहेत त्यांचा आपण अभ्यास पुढील पाठात करणार आहोत.